ओके, आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे सातारामध्ये आणि इथं आपल्याला हिरोचं शोरूम शोधायचं आहे. ओके, तर आय थिंक 1 मिनिट दाखवते. 400 मीटर्सवरती आहे. आय होप चार्जर चालू असायला पाहिजे, कारण बॅटरी पर्सेंटेज आता खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. चार्जर आहे, चार्जर चालू पण असेल. Why? ओके, चालू तर झालेलं आहे. फास्ट चार्जिंग स्टार्टेड. फोटो काढून ठेवू. ओके, तर आपण आहे आता सातारामध्ये आणि लेन्सची कंडिशन खूपच खराब आहे. ओके, ठीक आहे, असू दे. आपण आहे सातारामध्ये आणि आपलं चार्जिंग 72% झालेलं आहे आणि आता निघायची पण वेळ झाली. नेक्स्ट चार्जर आपल्याला 55 किलोमीटरवरती आहे आणि आय होप आपण पोहोचेल तिथंपर्यंत. सो नेक्स्ट चार्जर आपला आहे एक एथरचं पण चार्जर आहे आपल्याकडं आणि एक बोल्ट अर्थ म्हणून एक आहे, त्यांचं पण चार्जर आहे, फास्ट चार्जर्स. सो आपण पहिला बोल्ट अर्थला जाऊ, तिथं काय कंडिशन आहे चेक करू, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ थोडंसं चार्ज करू. एथरला जाऊन आपण फुल चार्ज करू, तिथंच काहीतरी खायचं आहे आणि मग आपण निघू पुढे. सो इथून आता बोल्ट अर्थपर्यंत पोहोचण्यासाठी अराउंड 1 तास लागेल. तर 1 तास पकडून चाललोय आपण. त्याच्यानंतर तिथून पुढे 7 किलोमीटरवरती अर्थ आपलं एथर ग्रीड आहे. सो मॅपवरती मी टाकलेलं होतं. ब्लूटूथ कनेक्ट करू. चार्ज झोन चार्जिंग स्टेशन 55 किलोमीटर्स हवे. ओके, यस, कनेक्टेड. आणि म्युझिक शिवाय तर आपलं काही हलत नाही का. सो म्युझिक लावू, संभाळच लावू. आणि आपल्याला जाता जाता हे एक सर सांगून गेले की इकडचं प्लग काढून तिकडे लावा. सो आपण ते पण करून देऊ आता. इथे लावलं आणि आपला चार्जर काढून आपण इकडे लावतोय. मला कळत नाही की माझीच गाडी
असं केल्यानंतरच तो स्टॉप होते आणि बंद होते चार्जिंग. विदाऊट त्याचं आपलं चार्जर अनप्लग होत नाही. आणि आय डोंट नो वाय बट यांच्या गाडीला चार्ज होत नाहीये. माहित नाही आपल्याला का कशामुळे. आणि माझ्याकडे तेवढा टाइम पण नाहीये की त्याचे आन्सर शोधत बसेल. परत एकदा कनेक्ट करतोय आणि निघतोय आपण. अजून एकदा आपण ट्राय करू त्यांची गाडी चार्जला लावायची. नाही होत आहे. 3-4 वेळा तर मी ट्राय केलं, पण होत नाहीये त्याला. आता आपण काही नाही करू शकत. तो आपण निघू. - 55 किलोमीटर आहे. 50 मिनिट लागतील आपल्याला.